हाय हॅलो नमस्कार, मी सोहम गायकवाड. वेलकम टू माय दैनंदिन व्लॉगच्या सिरीजमध्ये. तर मस्तपैकी आज आम्ही जाणार होतो अक्कलकोट, जेजुरी, गंगापूर, तुळजापूर आणि येरमाळ्याला. तर 5:30 वाजता उठून मस्त आंघोळ वगैरे केली, रेडी झालो आणि सकाळी सकाळी आपली एनर्जी ड्रिंक म्हणजेच आपला कोरा चहा प्यायला सुरुवात केली. मग काय आपली गाडी मस्तपैकी आली होती, आपली बॅग सगळी पॅक झाली होती. आम्ही सगळेच आमचे फॅमिली मेंबर निघालो होतो जेजुरीला जायला. मग काय मध्ये आल्यानंतर पहिलं गाडीला म्हणलं तू थोडंसं आता चहा पी. मग गाडीला चहा पाजून झाल्यानंतर आम्ही सगळेच मस्तपैकी पुन्हा निघालो. आणि हे सकाळ सकाळचं वातावरण आमच्या जुन्नरमध्येच पाहायला मिळतं. म्हणजे एवढी भारी शेती, हा रोड आणि भयान शांतता आणि त्याच्यातला हा सूर्योदय. माझं कसं व्हायचं काय माहिती, कारण माझी फॅमिली मस्त एन्जॉय करते, गप्पा मारते आणि मी आपला एखाद्या कुंभकर्णासारखा मागं पसरून होतो. मग काय मस्तपैकी उठलो आणि आम्ही डायरेक्ट शिक्रापूरमध्ये आलो होतो. मग हा भाऊ विचारात पडला की आपल्या मामाचं कसं व्हायचं, आपल्या मामाला तर नुसते झोप लागते आणि झोपेशिवाय त्याला काही सुधरत नाही. मग काय चहा पिऊन झाल्यानंतर मी मस्तपैकी फ्रेश झालो. म्हणजे जसं काय मी काय झोपलोच नाही, मी काही केलंच नाही, मला काही माहितीच नाही असं काय असतं माझं. मग मस्तपैकी आम्ही डायरेक्ट जेजुरीमध्ये आलो आणि जेजुरीमध्ये आल्यानंतर हा जेजुरी हायवे वगैरे सगळा, कारण की जेजुरीमध्ये मी लास्ट टाईम शो केला होता, सो मला हे सगळं आठवत आहे. मग मस्तपैकी आम्ही गाडीतनं उतरलो, मस्त थोड्या केसांवरती हात फिरवला. मग काय आम्ही निघालो सगळेच जणं. मग बाजूला अशी यात्रा वगैरे भरलेली होती, खूप सारं लोकं होती. मग अजून भारी वाटलं. मग आम्ही मुख्य महाद्वारापाशी आलो. मग तिथून आम्ही भंडारा वगैरे सगळं घेतलं आणि आम्ही पायऱ्या चढायला मस्त सुरुवात केली. मग काय आपली बहीण होती, ती म्हणली की बाबा सगळ्यांना घेतो, मला का घेत नाही तू. म्हणलं ठीक आहे तुला घेतो, फक्त कॅमेरामध्ये लुक देऊ नको आणि शायनिंग मारू नको, म्हणजे कसं ते स्क्रिप्टेड वाटत नाही. मग हे भाऊ माझ्याकडे दिले, हे झोपले होते. मग माझे पप्पा म्हणले याला घेऊन पायऱ्या चढ बाबा, नाही तुझ्या नशिबात बायको तर याला घे. मग त्याला घेऊन पायऱ्या चढलो आणि आम्ही डायरेक्टली आलो मेन मंदिराजवळ. मग मस्त दर्शन वगैरे करायचं होतं, रांगाच रांगा होत्या. मग हा जेजुरी शहराचा पूर्ण व्ह्यू आहे, तो जेजुरी गाड्यावरनं असा दिसतो, हे तळं वगैरे. म्हणलं याचं पण चित्रीकरण करून टाकावं. दर्शन झाल्यानंतर आम्ही म्हणलं चला एक व्हिडिओ देवाच्या मंदिरासोबत घेऊया. मग माझे घरचे म्हणले की तळी पण भरायची आहे, नुसतं शायनिंग मारू नको, देवाला आलाय तर देवाचं दर्शन वगैरे घे, देवाकडे काहीतरी प्रार्थना कर. म्हणलं ठीक आहे, माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मी करेल. मम्मी म्हणती माझी की पुढच्या वर्षी येताना कोणाला तरी सोबत घेऊन ये. म्हणलं ठीक आहे, माझ्या मित्राला घेऊन येईन, बाकी कोणी नको मला सोबत, कारण की लग्न वगैरे काय मला करायचं नाही आणि त्या भानगडीत मला लवकर पडायचं नाही. मग मस्तपैकी भंडारा वगैरे उधळला. लोकं काय नुसती मध्ये येत होती. म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, आता भंडारा उधळू द्या, मग आपल्याला खालीच जायचं होतं असं पण. मग मस्तपैकी परत एकदा दर्शन वगैरे घेतलं. दर्शनासाठी रांगा बघा, रांगाच रांगा लागल्या होत्या आणि रविवार पण होता, मग काय गर्दीच होती. मस्तपैकी दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो गड उतरायला. भाऊ आपल्या खांद्यावरती होतेच. म्हणलं चला आता यांना घेऊन आपण निघूयात खाली. मस्तपैकी मी पुढं निघालो, माझी बहीण माझ्यासोबत. मग भूक लागली होती, वडापाव खाल्ले, 2-3 वडापाव मस्तपैकी रपारप खाऊन घेतले. भूक लागली होती, काय करणार, परत पुढचा प्रवास होता. कधी थांबतोय खायला कधी नाही, काही टायमिंग माहिती नव्हता. आणि मी आजारी पण पडलो होतो, कारण की वातावरण पण इतकं थंड होतं, तर सकाळी उठायचं, खाणं नाही काय नाही. गाडीत बसून पण काय तोंड आपलं बंद नव्हतं, कारण की आपली प्रथा आहे ती बंद पडून द्यायची नाही, ती सवय होती. मग व्लॉग कसा वाटला जेजुरीचा मला कमेंट करून सांगा. बाकीचा पुढचा व्लॉग पार्ट 2 मध्ये नक्की बघा. बाय बाय, जय मल्हार.